अशीच राहू दे जीवनात ही घडी, अशीच राहू दे प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे जीवनात ही घडी, अशीच राहू दे पाहू दे असेच तुला नित्य हासता, जाऊ दे असाच काळ शब्द झेलता, जीवनाची प्रेम गीत धुंद होऊ दे जीवनात ही घडी, अशीच राहू दे. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि समर्पक आपल्या सर्व महिलांना नक्कीच तिथपर्यंत आपल्या आहोंपर्यंत नेलं असेल असं मला वाटतंय. खूप छान, खूप धन्यवाद ताई. गायकवाड आशाताई गोखले आपल्या कार्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणा आणि सडेतोडपणा बोलण्यामध्ये जे आहे ते आहे. खूप खूप धन्यवाद ताई. सर्वांना ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे जो हळदी कुंकवाचा समारंभ ठेवलेला आहे आणि आशा वर्कर आपल्या अंगणवाडी सेविका यांचा जो सन्मान केला आहे त्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा मी प्रथमतः आभार मानते. आणि उद्या जो माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे 4 वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत आणि सर्व महिलांनी उपस्थित राहावी ही मी नम्र विनंती करते. असणाऱ्या कधीही कोणाला बरकट कधीही बोलणार नाही, समजून घेणं हे ताईंचा स्वभाव आहे. तर खूप धन्यवाद ताई. यानंतर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये नवनवीन शिकण्याची त्यांची खूप हौस आणि सतत नवीन वेचणं, नवीन घेणं. मीनाक्षी ताई गुंजाळ ताई काय ओळखत नाही तर काय ताईंचा सन्मान होतोय. खूप छान, अतिशय सुंदर गणित चालवतात. आपल्या ताईंचा सन्मान करायचा आहे. जोरात ताई वाजवा. यानंतर मदतनीस म्हणून कवठाळे ताईंचा सन्मान होतोय. सेविका उबाळे का? उबाळे अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविका पुढच्या आहे. मनीषा ताईंचा सन्मान होतोय. हॅलो, चला मनीषा ताई. आणि आपल्याच भगिनींचा आपण सन्मान करतोय म्हणजे आपण कौतुकानं त्यांच्या पाठीला शाबासकी टाकली पाहिजे. खरोखरीच हेच खरं महत्वाचं कार्य आहे. खूप धन्यवाद ताई. तर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या
सौ तांबोळी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर पहिल्यांदा आमच्या वहिनी साहेबांचं तिळगुळ, हळदी कुंकू आणि वाण असं आपल्याला या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर सर्व काही जागेवर बसायचंय. तुम्हाला तिळगुळ आणि या जोडगोळीमुळे आपल्या प्रत्येक केंद्राच्या कार्यक्रमात अतिशय शोभा येते. असे दत्तात्रय भुजबळ जे अतिशय सुरेख प्रकारे शूटिंग करतात आणि श्री ज्ञानेश्वर बिडगुले यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर बिडगुले महाराज आणि श्री दत्तात्रय भुजबळ हे यांची अशी ख्याती आहे की ते वारीला जातात, पण वारीच्या दिवसांमध्ये ते पंढरीच्या वाटेवर जी शाळा येते त्या शाळांमधून लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना एक प्रबोधन देतात की ती मुलं मोबाईल पासून कशी दूर राहतील किंवा वाईट प्रवृत्तीपासून कशी दूर राहतील असा एक मोलाचा संदेश हे दोघे देत असतात. श्री मुडगिरे हे तांदूळ मेसायचे असते तरी त्यांचे सणेसवाडी येथे एक छोटा उद्योग आहे. ते आज तरुणांना लाजवतील अशा प्रकारे ते प्रवास करत असतात आणि प्रत्येक विद्यालयामध्ये जाऊन ते ज्ञान प्रबोधनाचं काम करतात. त्यांच्याही कार्याचा अतिशय आपण उचित असा गौरव करत आहोत. आपलं सर्वांचं भाग्य आहे की ते आपल्या परिसरामध्ये आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून आणि आठवणीने येतात आणि आपल्या प्रत्येक उपक्रमाचे, कार्यक्रमाची जाहिरात नव्हे तर आनंदामध्ये सहभागी होतात. 14 जानेवारी मकर संक्रांत हा उत्सव वर्षातील पहिला सण असतो आणि हा सण महिला रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतात. रथसप्तमी ही उद्या जरी आज 24 जानेवारी 2026 परवा 26 जानेवारी 2026 म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या अलीकडे ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये आपल्या गावचे माजी सरपंच, उपसरपंच सौ भारतीताई मांढरे पाटील आमच्या वेणी साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. प्रथमतः वेणींचे शाळांच्या विभागामध्ये ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये आपण स्वागत करूया. वेणी साहेबांनी पुढे यायचं आहे. ताईंच्या हस्ते, वेणी साहेबांच्या हस्ते देखील आपण काही सन्मान घेणार आहोत. सीमाताईंचं झालं ना? कोण राहिले अजून आपलं? पुढे मॅडम अजून कोणी राहिले का? मदतनीस वगैरे कोणी राहिले का? सरकार वगैरे ठीक आहे. सर्व ताईंचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर तांबोळी गोडगोड बोला, गोडगोड बोला, काय बोलायचंय याचा थोडक्यात आपल्याला. आदरणीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या गुणवंत, ज्ञानवंत भगिनी आणि बंधू, आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक केंद्र यांच्यातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसं पाहायला गेलं तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या पाठीमागे फार मोठी पूर्वपीठिका आहे. तर एक भौगोलिक पूर्वपीठिका सांगायची म्हटलं तर सूर्य जो आहे हा एका राशीतून दुसऱ्या राशीत पदार्पण करत असतो. तेव्हा या ठिकाणी संक्रांत हा सण साजरा केला जातो. त्या संक्रांत ही जी आहे ही नवीन वर्षाच्या पहिला सण आहे.
त्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः याची एक पौराणिक कथा आहे. ती अशी आहे की संक्रांत हे संक्रांती हे एका देवीचं नाव आहे. ती जी देवी आहे ती या ठिकाणी धर्माचं पालन करत असते. त्याच वेळेस या ठिकाणी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो या ठिकाणी समाजाला फार छळत असायचा. मग आता त्याचा वध करणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्याचा वध या 14 जानेवारी रोजीच या संक्रांती देवीने केलेला आहे. त्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते, म्हणजे कराचा दिन मानला जातो. त्या किंक्रातीच्या दिवशी सुद्धा या संक्रांती देवीने किंकरासूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध केला. मग आता त्याचा वध केल्यामुळे संपूर्ण समाज हा भयमुक्त झाला आणि त्याची पावती म्हणून या ठिकाणी आपण वर्षाच्या सुरुवातीला 14 जानेवारी किंवा कधी कधी 15 जानेवारीला सुद्धा मकर संक्रांत येत असते. मकर संक्रांत म्हणजे सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी दक्षिणायनातून तो उत्तरायणामध्ये येत असतो. हे त्याचं भौगोलिक नॉलेज आहे. तर त्याचबरोबर मग आपण काय करतो, आता समाजामध्ये प्रत्येकाची परिस्थिती चांगली असते अशातला भाग नाहीये, पण तरी सुद्धा संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकाच्या झोपडी सुद्धा गोड असा सणाचा आस्वाद घेतला जातो. पुरणपोळी पासून ते अनेक प्रकारचे गोड पदार्थ त्या दिवशी केले जातात. कारण एकच असतं की या गोड पदार्थ खाल्ल्यानंतर सर्वांच्या जिभेवर एक गोडी निर्माण व्हावी आणि आपले शेजारी पाजारी आणि समाजातल्या प्रत्येक घटकाबरोबर आपण समन्वयाने आणि चांगल्या प्रेमानं राहणं गरजेचं आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 जानेवारी नंतर हळदी कुंकवाचा सुवासिनीचा कार्यक्रम ठेवला जातो. आता हे एक हळदी कुंकू हे निमित्त असतं. मग खऱ्या अर्थाने सर्व बंधू, आलेल्या सर्व भगिनी, येऊन गेलेल्या सर्व भगिनी, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सौ कुसुमताई मांढरे यांचा त्या सर्व महिलांतर्फे रोहिणीताई सासोरे, सॉरी बरं मला काही नाव वगैरे माहित नाही, कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच या ठिकाणी शुभेच्छा. यानंतर शिलाताई करंजे जी आमची बहिणी, त्यांचं एक गीत सादर होणार. मुली जाशील आता दिल्या घडी, बोल आईचे ठेवोनी अंतरी, जरा जपून वागावे सासरी, मुली जाशील आता दिल्या घरी, मुली जाशील आता दिल्या घरी, आम्ही कर्तव्य आमचे म्हणून तुला सासरी बनविले जाण, आम्ही कर्तव्य आमचे म्हणून तुला सासरी बनविले जाण, सासरचे घर मानुनी माहेर, सासरचे घर मानुनी माहेर, तू सुखाने राहा ग पोरी, मुली जाशील आता दिल्या घरी, बोल आईचे ठेवून अंतरी, जरा जपून वागावे सासरी, मुली जाशील आता दिल्या घरी, हात दिलाय ज्याच्या हातात, कर त्याचीच जन्माची साथ, हात दिलाय ज्याच्या हातात, कर त्याचीच जन्माची साथ, गोड चतकोर प्रेमाची भाकरी, मुली जाशील आता दिल्या घरी, मुली जाशील आता दिल्या घरी, सासू सासरे ननंद जावा, दिरा भावांशी गोडी असावा, सासू सासरे ननंद जावा, दिरा भावाशी गोडी असावा, कुणी असली भली
कुणी असती बुरी कुणी असतात कळी लावणारी मुली जाशील आता दिल्या घरी मुली जाशील आता दिल्या घरी बोल आईचे ठेवोनी अंतरी जरा जपून मागावे सासरी मुली जाशील आता दिल्या घरी मुली जाशील आता दिल्या घरी. खूप खूप धन्यवाद ताई. अतिशय कुंकू घेऊ चला मंदिरी हळदी कुंकू घेऊ नंदात ब्रह्मपदी नाचू चला बाई मंदिरी हळदी कुंकू घेऊ चला बाई मंदिरी हळदी कुंकू घेऊ सर्व गर्व सोडून बाई चला रे काशी भाव ठेवून बाई ब्रह्मरूप होशी चला बाई मंदिरी हळदी चला बाई मंदिरी चला बाई मंदिरी हळदी कुंकू घेऊ गजरा जाते पाण्याला मी वेणीला लावणी गजरा या गजऱ्याची फुले सुगंधी या गजऱ्याची फुले सुगंधी हरिनामाची सडली गुंडी गजऱ्याची फुले सुगंधी या गजऱ्याची फुले सुगंधी हरिनामाची चढली धुंदी हरिनामाची चढली धुंदी कशा बघतात फिरून नजरा 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 हे जाते पाण्याला मी वेणीला लावून गजरा जाते मी वेणीला लावून गजरा जाते पाण्याला मी वेणीला लावून गजरा एका जनार्दनी गवळण राधा नको लागू तू कृष्णाच्या राधा एका जनार्दनी गवळण राणी वेणीला लावून गजरा जाते पाण्याला मी वेणीला लावून गजरा वेणीला लावून गजरा स्वागत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम. हा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. मुक्ताई प्रबोधन न्यूज सणसवाडी पुणे. जाऊ दे पुढे जाऊ दे बस तुमचं बिल लिहून ठेवा. तुमचं बिल लिहून ठेवा. काय
त्यांना तो पुरस्कार मिळाला ना आता मध्ये मिळाला दिल्लीला राष्ट्रीय उद्योजकांमध्ये लग्न काय कसला उद्योग आहे त्यांचा त्यांचा हे नाही का डाळीचा उद्योग आहे बघा. असं ना हां राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे दिल्लीला आता. असं ना काय इथं मध्ये ह्याचे त्यांचा कारखानाच घरी असं ना तिने मोठं चालवले असं बिझनेस या बचत गटाला. असं ना मग अशा महिला हे पाहिजे थोडं ॲक्टिव्ह लय active. कसल्या डाळ वगैरे म्हणजे लोकांकडून हे विकत घेते आणि त्याची डाळ डाळ करतात आणि सगळ्या कंपन्यांना डाळ पाठवते. असं ना हा कामगार वगैरे असतील त्यांच्याकडे नाही मी दोघंच नवरा बायको करतो. असं ना कुटुंबावर करतात हे सगळ्यात सटवाई माता मंदिरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा हा कार्यक्रम तिळगुळ कार्यक्रम आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. सटवाई माता पुरस्कार विजेत्या लघु उद्योजिका भुजबळ नंदाताई भुजबळ. तर ताई आपण ह्या आपल्याला जो पुरस्कार मिळाला तो कोणत्या कामाबद्दल सुरुवात थोडक्यात. नमस्ते, मी नंदा पांडुरंग भुजबळ. मला 2025चा कृषी क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार दिल्ली येथे दिनांक 8 जानेवारीला मिळाला. आत्तापर्यंतच्या ज्या कामात जे काम मी केलं त्याच्या ऑर्गॅनिकमध्ये त्याचा त्यांनी विचार करून जे शून्यातून मी निर्माण केलं त्याच्यासाठी त्यांनी मला पुरस्कार दिले. कोणाच्या हस्ते मिळाला. ते बाहेरच्या देशाच्याच होत्या त्या. असं. नाव म्हणजे आता तुम्ही सुरुवात डाळी लोकांकडून हे कडधान्य घेऊन डाळ्या बनवता. आपली डाळ मिल आहे स्वतःची. हा. आपण शेतकऱ्यांना पण धान्य घेऊन कडधान्य घेऊन डाळ बनवून देतो आणि आपण स्वतःही कडधान्य घेऊन मॉलला सप्लाय करतो डाळ. आहे माझ्याकडे. ती डाळ बनवताना आपण कुठलंही केमिकल वापरत नाही. विदाऊट केमिकल, विदाऊट पॉलिश. जशा पूर्वी जात्यावर डाळी बनवल्या जायच्या त्याचप्रमाणे आपण आता मशीनवर बनवता हो 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 आणि सप्लाय कुठं शिरोळ तालुका पुणे जिल्ह्यात. शिक्रापूरमध्ये चाकण रोड येते. हा दुबईला पण मी 6 दिवसाचं व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तिथं जाऊन आपण थोडंसं प्रशिक्षण घेऊन आले. मार्केटिंगसाठी गेले होते मी 6 दिवसासाठी. धन्यवाद. आपला व्यवसाय असाच वृद्धिगत हो. महिला लघु उद्योजिका भुजबळ ताई नंदाताई भुजबळ. हे तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आता इथं नीलकोळी